नवीन उद्योजकाला उभं राहायचं कसं, प्रगती करायची कशी आणि प्रत्येक संकटांवर मात करायची कशी याचं ज्ञान देणारे आपल्या महाराष्ट्राचे सर्वांचे लाडके एक मोठे उद्योजक म्हणून ज्यांची ख्याती आपल्या पूर्ण भारतभर आहे असे माननीय श्री शरद तांदळे सर या ठिकाणी येणार आहेत. खास तुमच्यासाठी त्यांना बोलवलेलं आहे. तुम्हाला जे पडणारे प्रश्न आहेत, येणाऱ्या समस्या आहेत, त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपण त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. सो आत्तापर्यंत तुम्ही तुमचा प्रवास जो काही केला आहे तर त्या प्रवासाचं वर्णनही तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. असं म्हणतात की प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे गणरायाचं नाव घेऊन केली जाते. म्हणूनच खरी सुरुवात आता मी करते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देव सर्व कार्येषु सर्वदा. आता ही सुरुवात झाली आहे आणि तुमच्यासारखी गोड गोड माणसं, चहापेक्षाही गोड म्हणायला हरकत नाही, तुमच्यासारखी गोड गोड माणसं माझ्यासमोर उभी आहेत, बसलेली आहेत. सो आता आपण तुमच्या परिवाराच्या ज्या काही मंडळी आल्यात, आता एकटं कोण आलंय त्यांनी हात वरती करा. एकटं कोण आलंय? ज्यांनी एकही व्यक्ती आणले नाही. चला दुकटं कोण आलंय त्यांनी हात वरती करा. मिसेसला घेऊन आलेत. एकमेकाकडे नका बघू. तुम्ही तुमच्या मिसेसला तुम्ही आणले का, म्हणजे तुम्हाला बहाणा आहे का? तुम्ही तुमच्या मिसेसला आणले का चेक करून घ्या एकदा, तुमचीच आहे का. ठीक आहे, थोडा वरती हात करा सर. हां, एकच दोन. अच्छा, आणि इकडची मंडळी विना लग्न झालेली मित्रमंडळी म्हणजे ही भविष्यातले आपले उद्योजक आहेत. तर तुम्ही आता तुमच्या मिसेसला घेऊन आलेत. उद्या उठून तुमची एक फ्रँचायझी आहे, उद्या त्यांची सुद्धा असणार आहे, कारण इथे तो बदल घडणार आहे. सरांचं वक्तव्य असं आहे की प्रत्येकाच्या अंगी असलेला उद्योजकतेचा तो गुण पुन्हा एकदा निर्माण झाल्यासारखं वाटतं आणि उद्योजक पुन्हा नव्याने कार्य करण्यासाठी तत्पर होऊ लागतो. आपण ज्यावेळी उद्योजकतेमध्ये येतो, ज्यावेळी आपण साध्या भाषेत आपण त्याला धंदा म्हणतो. ठीक आहे, साध्या भाषेत आपण त्याला धंदा म्हणतो. बोलत चला बरं का. मला बोलणारी माणसं खूप आवडतात. बोलणारी असली की मग मला बोलायला आवडतं आणि मला थोडं कमी ऐकू येतं म्हणून मोठ्याने बोलत चला. धंदा जो आपला व्यवसाय आहे ती आपण करत असतो. बहुतेक अडचणी येतात आणि आपण जर आपल्या परिवारातलं पहिलं व्यक्ती असलं उद्योजकतेच्या व्यवसायात, म्हणजे उद्योजकता करणारा आपण जर पहिलं व्यक्ती असलं तर आपल्याला मार्गदर्शन करणारे खूप कमी भेटतात. कारण आपल्याला स्वतःच अनुभव घ्यावा लागतो आणि तो अनुभव येत येत बरंच काही नुकसान आपल्याला झालेलं असतं. तर हे नुकसान टाळण्यासाठी आपण या विचारवंतांना, या वक्त्यांना, या व्यावसायिकांना आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे. आणि गेल्या 4 वर्षापासून आपलं हे शुराय उद्योग समूह शुराय अमृततुल्य आहे. तर 2020 पासून चालू झालं आहे. तर या 4 वर्षाच्या कालावधीत इतकं प्रचंड भरभराटीने वाढणारं एकमेव चहाची फ्रँचायझी म्हणून नावलौकिक आपल्या शुराय अमृततुल्यचं आहे. 60पेक्षा जास्त फ्रँचायझीज आपल्या आहेत. नाशिकमध्ये आहेत, काही नाशिकच्या बाहेर आहेत आणि परराज्यातही आता काम चालू आहे. 4 फ्रँचायझी आता तिथे ओपन करण्यात आल्या आहे आणि आणखीन ते काम भरभराटीने होत राहील, कारण आपला जो चहाचा कडकपणा आहे तो बाकीच्यांपेक्षा काही न्याराच आहे. कारण माणसं आपली ना कशी असतात की असं म्हटलं जातं की भारताचं जे पेय आहे ते म्हणजे चहा. डायबिटीसवाला असलं तरी तो चहा पिणार आहे. हवं तर कमी साखरेचा, कमी गोळाचा पेन तो पिन म्हणजे पिन. दुःख असलं तरी चहा, आनंद असला तरी चहा, वाढदिवस असला तरी चहा, बारसं असलं तरी चहा, कोणी वारलं 10व्याचं तरी चहा. सुरुवात ही चहापासून होते. मुलगी बघायला गेली तरी चहा, लग्न मोडलं तरी चहा. हां, तर म्हणजे सुरुवात चहापासून होते आणि ती गोड होते. असं म्हणतात की चहापान केलं पाहिजे आणि मराठी माणसांचं ते स्पेशालिटी असते की चहा ही दिलीच पाहिजे. जर चहा दिली नाही तर मग त्यांना काही होतं का नाही, मानपान काही असतो का नाही असं आपण सहज म्हणतो. तर ही आपली जुनी परंपरा आहे आणि ती आपल्याला सवय झाली आहे. तर अनेक असे आपल्या आजूबाजूच्या परिसरात आपल्याला कॉम्पिटिटर्स आहेत, पण या कॉम्पिटिटर्सला सुद्धा आपण कॉम्पिटिशन देतोय. अगदी कमी वेळेमध्ये आपण इतका आपला प्रचार प्रसार आणि आपल्या
साखरेहून जास्त आपल्या उद्योग समूहाच्या माणसांचा गोडवा आपण पसरवलेला आहे. म्हणून तुमच्या सगळ्या फ्रँचायझी ओनरचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानते. कारण की तुमच्यामुळे हा जो काही एक रोप लावलं होतं आपल्या पराग पाटील सरांनी, त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर होतंय फक्त तुमच्यामुळे. म्हणून तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या माझ्याकडून मी करते. तुम्ही हवं तर करा, नाहीतर नका करू. ठीक आहे. आपल्या उद्योग समूहावर असंख्य अशी माणसं प्रेम करतात. आता बायकोवर प्रेम करणारे किती आहेत त्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बायकोवर प्रेम करणारे ही फक्त 3-4 मोजकी मंडळी आहे, तीच फक्त टाळ्या वाजते, बाकी काय प्रेम करत नाही वाटतं. त्यांचे मिसेस आलेल्या नाहीत, नाही तर जोरदार टाळ्या वाजल्या असतं त्यांनी. आता आपल्या उद्योग समूहावर आणि आपल्या शुराय उद्योग समूहावर जी माणसं प्रेम करतात त्यांनी भरभराटीने जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. ठीक आहे. आता वेळ न दवडता ज्यांनी आपल्या या उद्योग समूहाची वीट रचली, ज्यांनी इवलूचं रोपटं रोवलं, असे माननीय श्री पराग पाटील सर यांना मी या ठिकाणी आमंत्रित करते की त्यांनी आपली जी काही सुरुवात आहे ती या ठिकाणी सांगावी. नमस्कार सर्वांना. आपले जे प्रमुख वक्ते शरद सर यांना फक्त आता 1 तास लागणार आहे यायला, त्याच्यामुळे आपण आपली सुरुवात करून देऊ. आपलं मुख्य डेमो म्हणजे जेवढे काही आपल्या लोकांनी फ्रँचायझी घेतलेले आहे प्रत्येकाने इथं यावं आणि आपला ॲड्रेस वगैरे सांगावा आणि अनुभव सांगावे. आपण अशी सुरुवात करू. नमस्कार. खूप लवकर आटपलं आहे. नाशिकमधली मंडळी कोण आहे ज्यांची फ्रँचायझी आहे? हातवरती करा, पटापट हातवरती करत चला. मस्तपैकी स्प्रे मारलाय तुम्ही म्हणून काही काळजी करू नका, हातवरती करत चला. हां ठीक आहे सर, तुम्ही उठा आणि तुमचा अनुभव सांगा. हां या. हां ठीक आहे, हरकत नाही. सर त्यांच्या उत्स्फूर्त आनंदाने, प्रतिसादाने, त्यांच्या अनुभवाने या ठिकाणी आले आहेत. आणि पहिल्या माणसासाठी जोरदार टाळ्या वाजत चला. असं म्हणतात की आंब्याचं साल काढून त्याला मिक्सरमध्ये घातलं की बनलेल्या पदार्थाला ज्यूस म्हणतात. आंब्याचं साल काढून त्याला मिक्सरमध्ये घातलं की बनलेल्या पदार्थाला ज्यूस म्हणतात. आणि इथं येणाऱ्या माणसाच्या वेळी जो टाळ्या वाजत नाही त्याला कंजूस म्हणतात. म्हणून दिलदार मनाचे मानकरी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत चला. ओके. सर्वांना नमस्कार. हॅलो सर्वांना, आधी माझ्या सर्वांना नमस्कार. मी प्रमोदराज धनगर. माझं श्रमिक नगर इथे सूर्य अमृततुल्य शॉप आहे. माझ्या आधी नाशिक नवापूर इथे शॉप होतं, तर तिकडे काही अडचणीमुळे तिकडचं शॉप मला इकडे आणावं लागलं. तिथं कन्स्ट्रक्शन चालू होणार होतं, तर मला इकडे जागा शोधण्यासाठी परागदादा यांचे मी खूप आभार मानतो की त्यांना मला अनमोल सहकार्य लाभलेलं आहे. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. पुढचे आहेत मुकेश वाडेकर सर. आहेत का? ठीक आहे. गंपू ढगे सर, गोविंदनगर. कल्पेश महाले आहेत का? सर या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे येणारा काही व्यासपीठावर नेहमी जाऊन बोलणारा व्यक्ती नाही. म्हणून जर काही बोलण्यात अडथळा येत असला तर कृपया तेवढी शांतता बाळगून घ्या. हॅलो, माझं नाव कल्पेश महाले. माझी ब्रँच दत्त मंदिरच्या इथं आहे फ्रँचायसी. शर्यत चांगल्या प्रमाणे चालू आहे सरांमुळं. थँक्यू. धन्यवाद सर. पुढचं आहेत सुरेश सीटम सर. माझं नाव सुरेश सीतन. माझी फ्रँचायसी आहे साडा सर्कल इथे. पराग सरांच्या सहकार्याने आमचं चांगलं चालू आहे. थँक्यू. पुढे माननीय श्री गंपू ढगे सर यांनी या ठिकाणी यायचं आहे. माझं नाव ज्ञानेश्वर मारुती ढगे उर्फ गंपू ढगे, शिवराय संचालक शिवराय अमृततुल्य भुजबळ फॉर्म नाशिक. मी जेव्हा याच्या आधी मी शुभम गर्दी ट्रान्सपोर्टमध्ये सर्व्हिस करत होतो. 4 वर्षापूर्वीच परागदादाची माझी ओळख झाली फेसबुकवरती. तिथून पुढे परागदादाचे सहकार्य जास्त लाभले आणि पैसे जमवायचं साधन नव्हतं. बहिणीने पैशासाठी खूप मदत केली. त्याच्यानंतर फ्रँचायसी हा धंदा आम्ही उभा केला. त्याच्यानंतर आईवडिलांनी खूप सहकार्य केले.
माझ्या मोठ्या भावानी सहकार्य केले, होणाऱ्या बायकोनी सहकार्य केले, त्याच्यामुळे आज माझा धंदा खूप चांगल्या व्यवस्थित चालू आहे. ह्याच रीत्याने माझं अजून तयारी चालू आहे दुसरं दुकान टाकायची, ते पण परागदादाच्या टचमध्ये आहे. ते जवळपास जेवढं लवकरात लवकर होईल ते पण आम्ही चालू करून घेऊ. सुरेश सिटम सर आलेत का? ठीक आहे, त्यांनी झालं. ठीक आहे. महेंद्र पाटील सर, अभिषेक कुमावत सर, महेंद्र पाटील. ठीक आहे. नमस्कार, मी महेंद्र पाटील. माझे नाशिकमध्ये 2 शॉप आहेत. एक CBSला आहे, ओल्ड CBSला, आणि एक नांदूर नाक्याला आहे. नांदूर नाक्याचं जे शॉप्स आहे त्याला येत्या मार्चमध्ये 3 वर्ष कंप्लीट होतील. म्हणजे CBSला आहे त्याला आतापर्यंत 1.5 वर्ष झालेलं आहे. दोघं शॉप व्यवस्थित चालू आहे. खूप सगळ्यांचं अनमोल सहकार्य आहे. थँक्यू. पुढचे आहेत अभिषेक कुमावत सर. नमस्कार, माझं शॉप अशोक स्तंभावर आहे. माझं नाव अभिषेक उद्धव कुमावत. माझं शॉप व्यवस्थित चालू आहे, काय अडचण नाही. यांचं शॉप व्यवस्थित चालण्याचं मोठं कारण म्हणजे त्यांचे मित्र आहेत. बाकी मंडळी ये जाई करते तर कोणीच टाळ्या वाजत नाही, पण त्यांचे मित्र ते एंट्री घेतल्याबरोबर टाळ्या वाजल्या म्हणजे सगळं काही धंदा तुमचा त्यांच्यावर चालतोय. ठीक आहे. पुढचे आहेत भूषण साळवे सर. माझं नाव भूषण सावळे. माझं शॉप इथं अशोकनगर जवळ आहे, 13 नंबरची शाखा आहे आणि व्यवस्थित चालू आहे माझं. धन्यवाद सर. पुढचे आहेत प्रमोद धनगर सर. झालं सरांचं? अच्छा, ठीक आहे. सुरुवात तुमच्यापासूनच झाली आहे. पुढचे हर्षल कापडणीस आहेत का? ठीक आहे. पुढचे घेऊयात राहुल जाधव सर. नमस्कार सर्वांचे. माझं नाव राहुल नंदू जाधव. माझ्या 7 नंबरची शाखा आहे मखमलाबाद रोडला आणि सर्वांच्या आशीर्वादाने व्यवस्थित चालू आहे. पुढे आपल्या अनुभव कथनासाठी मी आमंत्रित करते विशाल तळेकर सर यांना. सर्वांना नमस्कार. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाच्या आणि आयोजन केलेल्या कार्यक्रमाचे सगळ्यांना शुभेच्छा आणि विशेषतः करून शिवराय उद्योग समूहाचे सर्वेसर्वा पराग भाऊ यांना खूप खूप धन्यवाद की तुम्ही ह्या स्वरूपाने म्हणजे या निमित्ताने सगळ्यांना एकत्र आणणं आणि हा आगळ्यावेगळा उपक्रम साजरा केला म्हणजे आयोजित केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझी शाखा नंबर 10 पाथर्डी फाटा. मी विशाल तळेकर आणि माझा छोटा भाऊ वैभव तळेकर आम्ही दोघं मिळून ती रन करतो आहे. आणि भविष्यात ज्या पद्धतीने अशी जी वाटचाल आहे याच्यानुसार असं वाटतं की माझी शाखा नंबर 10 आहे पण मला 10 ब्रँच करायची माझं टार्गेट आहे. आणि असा उपक्रम आणि या सगळ्यांचं सहकार्य असेल तर नक्की ते पूर्ण करूया. सगळ्यांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. पुढचे आहेत श्री मनीष पाटील सर. नमस्कार, मी मनीष पाटील. माझी अमृतधाम चौकात शाखा नंबर 53 फ्रँचायसी आहे. तर नमस्कार परगदा, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद मला संधी दिल्याबद्दल. माझं गेल्या 6 वर्षापासून फोटोग्राफीचा व्यवसाय चालू आहे आणि मला परगदांचा सहकार्यामुळे मला ही संधी मिळाली
आणि जवळजवळ मी 2 ते 3 महिन्यापासून आताच नुकतीच शाखा सुरुवात केलेली आहे. फार मोठासा अनुभव नाही आहे माझ्याजवळ, बट मला परागदादांनी खूप सपोर्ट केला. त्यानंतर गंपूदादा, त्यानंतर गोविंदादादा, खूप आपल्या शिवराय फ्रँचायसीमध्ये जे काही आहेत शाखा प्रमुख परागदादांते, त्यानंतर गंपूदादांते, गोविंदादादांते, भरपूर लोकांनी मला सपोर्ट केला आणि अभिदादांनीही मला खूप सपोर्ट केला. धन्यवाद अभिदादा. बस धन्यवाद. पुढे आमंत्रित करते मान्य श्री रुपेश भोसले सर. हॅलो, मी मसरूळ ब्रँचचा संचालक आहे. रुपेश राजे भोसले नाव आहे माझं. आणि मी आधी मंत्रालयात कामाला होतो. नंतर मला परागदादांचं वगैरे आम्ही डिस्कशन केल्यानंतर मला जॉब करण्यापेक्षा म्हटलं बिझनेसमध्ये उतरावं म्हणून मी परागदादांशी भेटलो वगैरे. त्यांनी मला चांगलं मार्गदर्शन केलं आणि जॉबमध्ये मला आधीपासून इंटरेस्ट नव्हता, त्याच्यामुळे बिझनेसमध्ये पडायचं होतं म्हणून परागदादांना विचारलं वगैरे. मग ते म्हणे आपलं शिवरायचं वगैरे असं आहे, तुम्ही करून बघा एकदा ट्राय. तर मग मी आल्यानंतर मी जरा व्हिजिट वगैरे केलं त्यांच्या शाखांना. त्याच्यानंतर मग मी डिसिजन घेतला आणि 40 नंबरची माझी शाखा आहे मसरूळ दिंडोरी रस्त्याला. आता मला 5-6 महिने झाले, चांगला रिस्पॉन्स वगैरे आहे आणि काम करताना पण खूप छान वाटतं आहे. असं म्हणतात की आपण जर एखादा व्यवसाय करतो आणि एखादी नोकरी करतो याच्यात खूप तफावत असते. नोकरी म्हणजे आरामदायी असं आपण सहज म्हणतो आणि व्यवसाय म्हणजे खूप ताण, ओढाताण असं आपण समजतो. पण जर तुम्हाला तुमच्या गरजा भागवायच्या असतील तर तुम्ही नोकरी करा, आणि जर तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असतील तर तुम्ही व्यवसाय करा. थोडा त्रास होतो, पण आपल्या पिढ्या सुधारतील याच्यामुळे. हवी ती स्वप्न पूर्ण होतात ती फक्त आणि फक्त व्यवसायामुळेच. असेच आपले पुढचे व्यावसायिक जे आहेत तर ते म्हणजे गोविंदा पाटील सर यांना मी आमंत्रित करते की त्यांनी आपलं अनुभव या ठिकाणी सांगावेत. नमस्कार, मी गोविंदा पाटील. फर्स्ट टाइम टेजवर चढलेलो आहे. अंजुबी अंगाला थरकवत आहे. रिअल फॅट सांगतो आहे, मी कम से कम 25 ते 30 शाखांना ट्रेनिंग दिलेली आहे. त्यात जेंट्स, लेडीज, एजेड, लहान असो मोठा असो, माझ्यापेक्षा किती असो, त्यांना व्यवस्थित समजवलं आहे, व्यवस्थित सांगितलं आहे. बिझनेस करताना सगळ्यात पण मोठी बात म्हणजे मला टोटल मराठी येत नाही. सगळा विषय पण आयराणी बोलते. फर्स्ट टाईम आलो आहे. माझा आत्याचा मुलगा आहे, त्याने मला इथपर्यंत पोहोचवलं आहे. माझा अजून बी अंगाचा थरकवत आहे. फर्स्ट टाईम परागदादा बोलला, बोल तू मनात जे असेल ते. मला फक्त एकच म्हणायचं आहे, बिझनेस करायचा असेल तर फक्त पैसा नाही, जिद्द पाहिजे. कारण की आम्ही 4:30 वाजता उठतो. मी रात्री 11 ते 2ला झोपतो, तरी सकाळी 5ला. मी माझी मोठाकी करत नाही आहे, फक्त बिझनेस. मी जेव्हा घर सोडून आलो तो एकच दुकान म्हणून आलो होतो, शिवराय अमृततुल्य म्हणून. आता माझा 3 शाखा आहे. एक बूट चप्पलचं दुकान आहे. टोटल जिद्द करून तुम्ही कोणताही बिझनेसमध्ये घुसा, फक्त पैसे नका, फक्त जिद्द करा. जिद्द असेल तर सगळं काही करू शकता आपण. मनीष दादा आहे, मनीष दादाला बोललो, मनीष दादाने माझं 12 लिटर दूध दात आहे. मी म्हणतो दादा, एक दिवसात कोणी श्रीमंत होत नाही. तुम्ही म्हणजे आजचा आज धंदा चालेल तो जास्ती दिवस चालत नाही. तो जास्ती साधारण महिना 2 महिने जो धीरे धीरे प्लॉट पण वरतून जातो ना, तोच पुढे सक्सेस होतो. त्यांना एक गोष्ट ऐकली. त्यानंतर मी शाखांना आता ट्रेनिंग देणं कमी केलं आहे, परागदादा सांगून की माझ्याकडे चलन जास्त आहे चहाचं असल्यामुळे. मग लोक त्यांच्या शॉपवर जातात, तिथून फोन करा मला की दादा आमचं एवढंच जातं आहे दूध, एवढं चहा जाते, तुमचं चलन चांगलं आहे. पण आम्ही बी जास्तीत जास्त 200 चहापासून सुरुवात केली सर. 2 जण उठायचो, आंघोळी फक्त रात्री करायचो. जापानसारखं एक बी जर सकाळी आंघोळ माहीत नाही तर 1 वर्षापर्यंत फक्त रात्री आंघोळ करायचो. दिवसाला माहीतच नाही सर आंघोळ काय विषय असं. 1 वर्षापर्यंत. 1 वर्षानंतर आम्हाला लाईन लागली की कुठंतरी पैसा. आम्ही दुसरं दुकान केलं CBSला कॅश कॅरी ना, लोन आहे ना, काही आहे ना. कोणाचा आजूबाजूपासून व्यवहार खराब आहे ना, मारवाडी ना, शिंदी ना, कोणी. तुम्ही कोणाला विचारून घ्या, नांदूर नाक्यावर फक्त शिवराय अमृततुल्य काढता एकच, महेंद्र आणि गोविंदा.
आम्हाला आत्ता आम्ही साधारण नाशिकमध्ये फर्स्ट टाईम आलो. मी नाशिकमध्ये साधारण माझा काहीच संबंध नव्हता. मी पाय पण नाही ठेवला होता नाशिकमध्ये आतापर्यंत. पण मला कमसे कम सर 700 ते 800 कॉन्टॅक्ट आहेत मोबाईलमध्ये. चहाचं दुकानामध्ये कार मॉल आहेत. तुम्ही कुठे बी कोणत्याही कार मॉलला सांगा शिवराय अमृततुल्य तुम्हाला 10% तरी टक्के कमी करून देईन त्या नावाने. आमची मोठ्यानी फक्त चहाची क्वालिटीवर आम्ही जी क्वालिटी मेंटेन ठेवलेली आहे, सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहे, दूधपासून व्यवस्थापासून. आमचे शटर लॉक असताना बी शटरला लॉक केलं गेलं आहे तरी आम्ही शटर ओपन करून सर्व्हिस देतो बोलले रात्री तर आम्हाला की कस्टमर आलं आहे तर आपल्या दारापासून रिटर्न गेलं नाही पाहिजे. ते मोठी सगळ्यात मोठी सर्व्हिस आहे. सगळं साधारण. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. थरथर करत सर्व भरभर सांगून गेले आणि जे सांगितलं ते खरंच आहे, हरकत नाही. तुमचे अनुभव ऐकण्यासाठी आज बोटावर मोजणे इतकी गर्दी दर्दी अशी माणसं आहेत. एक दिवस नक्कीच खूप जास्त प्रमाणात तुम्हाला ऐकण्यासाठी माणसं येतील. पुढच्या या ठिकाणी मी आमंत्रित करते जया चौधरी मॅडम यांना. सावित्रीच्या लेकी आम्ही आता नाही नमणार, सावित्रीच्या लेकी आम्ही आता नाही नमणार, डोईवरचा पदर आता कमरेला खोचणार, डोईवरचा पदर आता कमरेला खोचणार. नमस्कार, मी जया अतुल चौधरी. मी 31 नंबरची शाखा घेतलेली आहे बोधलेनगर इथे. तर ग्राहक हे आपल्याला कुठले ग्राहक, जसं मॅडम आधी सुरुवातीला म्हटल्याच होत्या की ग्राहक आपल्याला चांगल्या पण गोष्टी सांगतात आणि वाईट पण गोष्टी सांगतात. कुठले ग्राहक हे आपल्याला मदत करण्यासाठी पण विचार करतात, चांगलं सांगण्यासाठी पण विचार करतात. आणि कुठले ग्राहक म्हणतात की मॅडम तुम्ही चुकीचं केलं, हे इथे नको टाकायला हवं होतं किंवा तुम्ही हा ब्रँड नको वगैरे वगैरे. बरेच प्रकारचे अनुभव मी आत्तापर्यंत घेतले. परंतु आता एवढी सवय झाली की आपल्याला आपला कॉन्फिडन्स आहे की आपली क्वालिटी जर चहाची आहेच तर आपल्याला एवढ्या कस्टमरांचे विचार फक्त ऐकून घेणं एवढंच आपलं करू शकतो. त्यामुळे शिवराय अमृततुल्य हे प्रत्येक फ्रँचायझीला कॉम्पिटिटर म्हणून देत आहेत. नमस्कार, मी सगळ्या फ्रँचायझीचे धन्यवाद करते आणि मला खरंच इथे बोलण्याची संधी दिली तर माननीय पराग पाटील सरांचं मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मला कल्पना नव्हती की आपली एक फ्रँचायझी ह्या लेडीज चालवता असं. तर यांचा आदर्श आता बाकी घेणार आहेत आणि भरपूर अशा लेडीजही या उद्योग समूहाच्या या समूहामध्ये सामील होणार आहेत. लेडीजचं चुझीनेस जे असतं ना ते खूप जास्त असतं. एखादा शर्ट असला तो जेंट्सने आणला तर लेडीज लगेच ऑब्जेक्शन घेते की नको, हा कलर नको, हा कापड नको. पण तोच शर्ट जर एखादा लेडीजने आणला तर जेंट्स कधीच ऑप्शन घेणार नाही. ते म्हणता ओके, कारण त्यांचा जो पारखण्याचा प्रकार आहे ना तो टॉप लेवलचा असतो. म्हणजे एका लेडीजने जर शिवराय अमृततुल्य पारखला आहे म्हणजे ते टॉप लेवलचं आहे, यात तीळ मात्र ही शंका नाही आहे. पुढे आपण आमंत्रित करीत आहोत मुकेश वाडेकर सर यांना. नमस्कार, माझं नाव मुकेश वाडेकर. मी गेल्या 2 वर्षापासून आपल्या या शिवराय उद्योग समूहात सामील आहे. म्हणजे माझं ब्रँच नंबर 17 इंदानगर इथे आहे आणि मी ऑलरेडी जॉब करतो मार्केटिंगचा. पण आधीपासून मला असं वाटत होतं की काहीतरी बिझनेस करावा, नाही का. तर मी आधीपासून काहीतरी सिजनल बिझनेस करायचं असं करत होतो. तसं मला आता आमच्याच गावाकडचे आहेत पराग भाऊ, माझाच क्लासमेट आहे, मी बी सिनियर असेल. तर म्हटलं आपलीच गावाकडचं घेऊ म्हटलं एक छानची फ्रँचायसी. तर मी गेल्या 2 वर्षापूर्वी घेतली फ्रँचायसी. तर आता व्यवस्थित देवाकृपाने आणि आमच्या प्रयत्नाने व्यवस्थित साथ दिलेली आहे आणि आता व्यवस्थित रन चालू आहे. ठीक आहे, थँक्यू आणि जय खानदेश. धन्यवाद. पुढचे आहे श्री राकेश गांगुर्डे सर. आलेत का? पुढे आमंत्रित करूया श्री तुषार सरोदे सर यांना. सिन्नर फाट्याचे माननीय श्री रवी सर आलेत.
त्यांना आमंत्रित करते की त्यांनी आपले अनुभव या ठिकाणी सांगायचे आहेत. हॅलो नमस्कार सगळ्यांना. माझं नाव आहे रवी निकम. माझी शाखा आहे सिन्नर फाटा. पराग सरांचा खूप खूप आभार आहे. धन्यवाद सर. धन्यवाद सर. पुढचे आहेत श्री विनोद शिंदे सर, सिन्नर टोल. नाही आलेत. पुढचे आहेत श्री किरण क्षीरसागर सर, निफाड. अंबड पोलीस स्टेशन जवळच्या शाखेच्या संचालिका गाडवे मॅडम, मी यांना आमंत्रित करते की त्यांनी आपलं अनुभव कथन या ठिकाणी करावं. आपल्याला 2 चित्रपट माहिती आहेत, एक म्हणजे सैराट आणि एक म्हणजे आहे खलनायक. सैराटचं गाजलेलं गाणं कोणतं? झिंगाट. ही मंडळी झिंगाट. आणि खलनायकचं गाजलेलं गाणं कोणतं? ही मंडळी. म्हणजे जनरेशन प्रमाणे बरोबर उत्तर देत आहे. झिंगाटचं गाणं सुरुवातीला आलं होतं तेव्हा ट्रेंडमध्ये सगळ्यात टॉपला होतं. खलनायकचं गाणं तेव्हा पण ट्रेंडमध्ये होतं, हळूहळू उठलं पण लास्टपर्यंत टॉपला आहे. आजही डीजेवर खलनायकचं गाणं वाजतं ते वाजतं. सैराटचं वाजणार नाही पण खलनायकचं वाजतं. कोणताही व्यवसाय म्हटला की सुरुवात हळूहळू होते आणि हळूहळू सुरुवात झालेला व्यवसाय ज्यावेळी शिखराला पोचतो त्यावेळी तो उत्तुंग भरारी घेतलेला असतो आणि सर्व आपल्या कर्तृत्वाची सर्वी बजावणी करून पोहोचलेला असतो. म्हणून कोणताही व्यवसाय झाला की झटपट होत नाही, त्याला थोडा गम बडी चीज असं म्हटलं जातं. थोडा असा संयम ठेवावा लागतो. त्यावेळी व्यवसायाचं रूपांतर मोठ्या व्यवसायात होतं आणि आपलं नावही त्या व्यवसायाच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचत असतं. मॅडमांना विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे. अंबड पोलीस स्टेशनच्या समोरची फ्रेंचायझी ज्यांची आहे अशा आपल्या गाडवे मॅडम. पोलीस स्टेशनच्या समोर एक दमदार व्यक्ती महत्वाचं फ्रेंचायझी आहे. नमस्कार, मी स्नेहल अनिल गाढवे आणि माझी सोबतच ती माझी फ्रेंड राणी झनकर. ये तू पण इकडे. आम्ही दोघी पार्टनरशिपमध्ये स्टार्ट केलं अमृततुल्य. माझं राणी गणेश झनकर. आम्ही दोघींमध्ये स्टार्ट केलेलं आहे. खूप छान अनुभव आला तिथे, खूप शिकायला भेटलं आणि खूप छान रिस्पॉन्स आहे. आणि पराग सरांचं मी खूप आभार करते. त्यांनी खूप आम्हाला चांगल्या प्रकारे प्रोत्साहन केलेलं आहे. पराग सरांचा आम्हाला नेहमी सपोर्ट असतो. काही प्रॉब्लेम आले तर आम्ही त्यांना फोन करतो आणि ते लगेच प्रॉब्लेमचं सोल्युशन सांगतात. काही विचार न करता वेळेचंही काही कधी पण फोन केला तर असं कधी म्हणणार नाही की आता नंतर फोन करा किंवा काय. एकदम ॲक्टिव्ह आम्हाला सर मिळाले. त्याच्यामुळे पहिल्यांदा काहीच म्हणजे आधी खूप थोडे कप जायचे. आता तुम्हाला मी सगळं व्यवस्थित हे सांगते. म्हणजे पहिल्यांदा 100 कप पण नव्हते जात. त्याच्यानंतर 1-2 महिने झाले. मग आम्ही असं ठरवलं की आता काय करायचं. 2-3 महिने नेमकी उन्हाळ्यामध्ये स्टार्ट केलं होतं आम्ही. त्याच्यामुळं आधी सपोर्ट चांगला नव्हता आणि तिथं असं म्हणजे रोड पूर्ण वाहत पण नव्हता जास्त. हे पण नव्हतं जास्त एरिया ना. तो रस्ता कधी चालत पण नव्हता. तिथे गॅरंटी नव्हती की तिथे एवढे कप जातील. पण आज आमचे 600 कप जात आहे. 600+ कप आपले जातात. आणि त्यामुळे आम्हाला पराग सरांनी खूप प्रोत्साहन केलेलं आहे. त्यामुळे मी त्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद.
आणि पहिल्यांदा म्हणजे आमचे दोघींचे पण मिस्टर पोलीस डिपार्टमेंटला आहे, त्याच्यामुळं असं करायलाच पाहिजे किंवा केलंच पाहिजे असं काहीच नव्हतं. तरी पण आम्ही दोघींनी हिंमत काय हारली नाही की आपल्याला करायचंच आहे. पूर्ण म्हणजे सपोर्ट तर होताच सरांचा, पण आपल्याला यश सपोर्टमुळे होतं. म्हणजे आमच्या दोघांचे पण मिस्टर, त्यांना वेळ नसतो, पण ही स्वतःचा छोटा बच्चू आहे, 5 वर्षाचा आहे तो आता सध्या, पण तरी त्याला सोडून सकाळी 6 वाजता अमृतुल्यला जाते आणि 12-1 वाजेपर्यंत ती थांबती आणि पूर्ण कंटिन्यू. आणि माझं मेडिकल आहे, माझा पण थोडाफार सपोर्ट असतो तिला, पण त्याच्यामुळे आता 600+ कप जातात. पुन्हा इतकी गर्दी असते आमच्या अमृतुल्यला की बसायला सुद्धा जागा नसते. थँक्यू. धन्यवाद मॅडम. पुढे मी आमंत्रित करते माननीय श्री विनोद शिंदे सर यांना. नमस्कार, माझं नाव विनोद जाधव. चुकून त्यांनी शिंदे सांगितलं, कदाचित त्यांना शिंदे सरकार आठवलं असेल, त्यामुळे जाऊ द्या, काही विषय नाही, चालतंय. म्हणून मी बसून राहिलो, कळा ना विनोद शिंदे कोण येते असं आहे. मी जॉब करतो, मी वसुलीचे कामं करतो, भट्टीवाल्यांना माल पोचवतो. ते करता करता माझ्या डोक्यात विचार आला का आपण स्वतःचं पण काहीतरी केलं पाहिजे. स्टेजवर पहिल्यांदा बोलतो आहे, त्याच्यामुळे थोडी धाकधूक होती आहे, कधी सवय नाही आपल्याला. असं बाहेर किती बोलायला हो, लई बोलतो, एवढ्या पब्लिकसमोर बोलायचं म्हणजे दबाव आला आहे. तर मी 5 स्टॉल टाकलं पहिले 3 वर्ष आधी. त्यानंतर शेजारचे 2 गाळे खाली झाले. मी पराग सरांना जाऊन भेटलो, त्यांना पहिले सांगितलं. पराग सरांनी माझं काही थोडं मनावर नाही घेतलं. जाऊन भेटल्यानंतर त्यांना असं वाटलं बुवा आता आला आहे माणूस, येतात सर्व विचारायला. मग सरांनी महिनाभरानंतर थोडं मी चक्रा मारून फोन करून महिनाभरानंतर त्यांनी चक्कर मारला, गाळे बघितले, त्यांना पटलं की हा काहीतरी होईल इथं. मी सुरुवात मग अक्षय तृतीयाला केली होती उन्हाळ्यातच. माझे पण जसं मॅडमने सांगितलं आत्ता 100 कपापासून सुरुवात झाली. मला रिस्पॉन्स थोडा पहिले कमी भेटला, पण आता असा रिस्पॉन्स आहे का मी 24 तास उघडं ठेवतो. मला ना पुतळा हलवायची गरज आहे, ना खुर्च्या हलवायची गरज आहे, थर्माससुद्धा धुवायची गरज नाही. चहा कंटिन्यू बनवायलाच लागतो. पातीलेसुद्धा घसत नाही मी. खरी परिस्थिती आहे, कंटिन्यू चालूच असतं 24 तास. कधी गुळाचा, कधी साखरेचा, कधी गुळाचा. रात्रीचा तर एवढा रिस्पॉन्स आहे गुळाला. आणि मी दिवसभर काम करून परत नाईटला रात्रभर मीच थांबतो. माझ्याकडे 4 माणसं आहे जॉबला आता सध्या तिथं. दिवसभर ते थांबतं, माझी मंडळी थांबते दिवसभर. म्हणजे घरचे 4-5 जण राबूनसुद्धा कमी पडतं आहे. मला नाश्ता चालू करायचा आहे, मला वर्ष झालं जवळपास, आता 8 महिने होतील नाश्ता चालू करायचा आहे, पण चहामुळं नाश्तासुद्धा चालू करता येत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं तुम्हाला पण कोणाला अजून काही असेल, पराग सर म्हणता ना कोणाला तरी एखाद्याला देवरूपी माणूस भेटतो, तसं मला पराग सर भेटले असं म्हणता येईल. त्यांना आता कसं आहे आहो जाऊ घालायला पाहिजे, पण ते आरेतुऱ्याची बोंडिंग माझं कसं आहे, मी थोडा टुक्कार माणूस आहे, त्यामुळे चालून जातं असं विषय. टुक्कारगिरीत हिंडलेलो माणूस आहे मी, त्यामुळे ते आरेतुरे करायची सवय. माझे कसं लहानपासून म्हाताऱ्यांपर्यंत मित्र आहे सगळे, त्यामुळे काय ते आरेतुरे करायची सवय. समजून घ्या थोडं काही. पराग सर सॉरी बरं का, ते आरेतुरे केलं त्यामुळे, बाकी काही बस. अजून काही सांगायची इच्छा नाही माझी, एवढं सांगतो मी. देवरूपी माणूस भेटले, एकदम विठ्ठल रूपी अवतार. कधी पण चक्कर मारा. शिंदेपळशी टोल नाक्याच्या पुढं आहे माझं शॉप. शिंदेपळशी टोल नाक्याच्या पुढं शिवराय अमृततुल्य. आणि त्या भागात सगळ्यात पहिलं अमृततुल्य माझंच होतं. आता मला कॉम्पिटिशन एवढी आहे तरी पण माझे चहा कमी झाला नाही. कमसे कम 8 कॉम्पिटिशन झाले मला. कर्मवीर झाला, कर्मवीरला पुतळा नसताना तो माझ्याकडे चहा प्यायला यायचा तो मुलगा. माझं बघून सगळा सेटअप माझा वापरला आहे. खुर्च्या माझ्या, टेबल माझा. त्यांचा पुतळा येत नाही, त्यांनी पुतळा पण बनवला आणि माझ्याच पुढं दुकान टाकलं. चहा प्यायला माझ्याच इथे यायचा आणि मीच सांगितलं त्याला खुर्च्या कुठून घेतल्या, टेबल कुठून घेतला. अशी परिस्थिती झाली. ठीक आहे, चला धन्यवाद. स्टेजवर बोलायचा अनुभव पहिल्यांदा आला बरं का. नावात जी काही चुकी झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते आणि नावाप्रमाणे विनोद होतातच तुमच्याकडून. ठीक आहे, आपण पुढे आमंत्रित करूया. यूपीमध्ये ज्यांच्यामुळे आपल्या फ्रँचायझी या भरभराटीने वाढत आहेत असे माननीय श्री राजकुमार विश्वकर्मा सर
यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण की महाराष्ट्राचं चहापण UPमध्ये प्रत्येकाच्या तोंडापर्यंत चवीपर्यंत पोहोचवणारं हे एक व्यक्तिमत्व आहे. सभी को नमस्कार. मैं UP गोरखपुर से, मेरा नाम राजकुमार विश्वकर्मा. मैं 1 साल पहले आया था नासिक और सुराय अमृतुल से मिला. मैं एक फ्रेंचाइजी लेके गया गोरखपुर. आज मेरे माध्यम से 11 फ्रेंचाइजी है गोरखपुर में और लोगों ने बहुत टेस्ट भरपूर बोला वहाँ के लोगों ने. और 4-5 फ्रेंचाइजी और लाइन पे भी है और आगे भी बहुत ज़्यादा जाएगा UP में. और बाकी सब ठीक है. मैं सबको धन्यवाद देना चाह रहा हूँ, पराग सर को. धन्यवाद. पुढे मी आमंत्रित करते माननीय श्री संजय निर्मल सर यांना. आपण आहात DRP गव्हर्नमेंट योजना ज्या आहेत सरकारच्या योजना ते या ठिकाणी सांगणार आहेत. त्याचबरोबर मी आमंत्रित करते व्यासपीठावर अनिता बोरसे मॅडम यांना. सर प्लीज आपण या. आपल्याला शासनाच्या जे काही योजना आहेत त्यांची माहिती सर या ठिकाणी देणार आहेत. धन्यवाद सर. या ठिकाणी विशाल सरांच्या परिचयातून या ठिकाणी मला बोलवलं गेलं, त्याबद्दल मी विशाल सरांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी येऊन कुठेतरी आपला मराठी माणूस एका उद्योजकतेच्या प्रवासाकडे वाटचाल करतोय, त्याबद्दल मला खरोखर आपलं मनापासून सर्वांचं मी या ठिकाणी कौतुक करतो आणि धन्यवाद देतो. मी माझं नाव मॅडमने सांगितलं संजय निर्मल. मी सध्या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत योजना काही राबवल्या जातात, त्या संदर्भात मी आपल्याला त्याचा काय फायदा होऊ इच्छितो या संदर्भात मी सांगतो. महाराष्ट्र शासनाची कृषी विभागामार्फत एक योजना राबवली जाते, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया. आणि अशा भरपूर शासनाच्या योजना आत्तापर्यंत आल्या, परंतु त्या तळागाळात किंवा ज्या उद्योजकांना पोचायला पाहिजे होत्या त्या पोचल्या नाही. मग कुठे यंत्रणा कमी पडली असेल किंवा कुठे लाभार्थी कमी पडला असेल. परंतु ही जी योजना आहे ही योजना आपल्याशी रिलेटेड असल्यामुळे कदाचित मी बाकीच्या योजनांची आपल्याला माहिती देणार नाही, पण या योजनेसंदर्भात मी सांगू इच्छितो की कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया राबवली जाते. आणि या योजनेचं महत्त्वाचा क्रायटेरिया किंवा त्याचं मुख्य उद्देश म्हणजे, या योजनेचं एक वाक्यात सांगायचं म्हणजे, ज्याही गोष्टी किंवा जे पदार्थ दिवसभरामध्ये किंवा आपल्याकडनं ज्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल तयार केला जातो आणि अशा पक्क्या मालावरती प्रक्रिया करण्यासाठी जी काही यंत्रसामग्री वगैरे लागते किंवा जो पदार्थ खाण्यायोग्य असेल, आपल्याला खाण्यायोग्य जोही पदार्थ येतो आणि तो पदार्थ बनवण्यासाठी जी काही स्ट्रक्चर लागतं, त्या स्ट्रक्चरच्या अगेन्स्ट आपल्याला महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन जो काही आपण बँकेकडे जो प्रस्ताव व्यवसाय सुरू करण्यासाठी जो काही प्रस्ताव करणार आहे, त्या प्रस्तावामध्ये आपण जी काही मशिनरी यूज करणार आहे त्याच्यावरती आपल्याला गव्हर्नमेंट 35% सबसिडी देत आहे आपला हा उद्योग सुरू करण्यासाठी. आणि अगदी साधी आणि सोपी ही योजना आहे. इतर योजनांमध्ये आपल्याला बराचसा मानसिक त्रास होतो, आर्थिक त्रास होतो, परंतु मी कृषी विभागाकडे DRP म्हणून डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन जिल्हा संसाधन व्यक्ती म्हणून काम करतोय. आणि मला आनंद वाटेल की आपणही आपला जो सुराई चहा आहे या चहाच्या माध्यमातून आपणही आपल्या उद्योग व्यवसायांना किंवा याच्याशी रिलेटेड जे काही अन्नपदार्थ असतील, खाद्यपदार्थ असतील,
त्याला जी काही प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला जी मशिनरी लागणार आहे किंवा त्याच्यासाठी जे काही स्ट्रक्चर वगैरे लागतं त्या स्ट्रक्चरलाही आपण या योजनेच्या माध्यमातून जे काही शासनाचं जे बँकेचं लोन वगैरे आपण या ठिकाणी घेऊ शकतो आणि त्याच्यावरती आपल्याला महाराष्ट्र शासन या ठिकाणी 35% आपल्याला अनुदान देणार आहे. एक व्यक्ती जास्तीत जास्त 10 लाख रुपये या योजनेच्या अंतर्गत सबसिडी किंवा जी काही गव्हर्नमेंटचं सबसिडी आहे ती आपण घेऊ शकतो. म्हणजे साधारण 28-29 लाखाचंही आपण या ठिकाणी या माध्यमातून या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही प्रपोजल करू शकता. आणि हे प्रपोजल करण्यासाठी आपल्याला कुठेही जायचं नाही, कुठल्या कार्यालयात जाण्याची गरज नाही किंवा कुठेही 1 रुपया या ठिकाणी खर्च करण्याची गरज नाही. आपण आपल्या कृषी विभागाच्या मार्फत जे काही माझ्यासारखे 20-25 लोकांची नियुक्ती केलेली आहे कलेक्टरच्या अंतर्गत, आम्ही फक्त या योजनेचं काम बघतो आणि ह्या योजनेचं साठी फक्त तुम्हाला DRPची किंवा डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन म्हणजे जिल्हा संसाधन व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला या योजनेपर्यंत अगदी सहज पोहोचता येईल आणि याला फारसा आपल्याला कागदोपत्री किंवा आर्थिक खर्चही करण्याची गरज नाही. आपण फक्त आपले एक 5 डॉक्युमेंट यासाठी आवश्यक आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं असेल आपलं आधार कार्ड, दुसरं असेल आपलं पॅन कार्ड, तिसरं असेल आपलं बँकेचं पासबुक, चौथा जो डॉक्युमेंट आहे आपलं जे काही मशिनरी आपण आवश्यक आहे त्या मशिनरीचं कोटेशन या ठिकाणी आपण घेऊ शकतो. आणि अशा पद्धतीनं हे 4-5 प्रकारचे जर डॉक्युमेंट दिले, मोबाईल नंबर आणि मेल ID दिला तर तुमचं प्रपोजल आम्ही आमच्या पोर्टलला लॉग इन करतो आणि आपण जी बँक तुम्ही जी रेफर कराल, जी बँक तुम्ही सुचवाल त्या बँकेकडे आम्ही तो प्रस्ताव पाठवून देतो. माझ्याकडून तो प्रस्ताव जो आहे तो कलेक्टर लेवलला जातो, तिथं त्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन होतं, तो प्रस्ताव बँकेला जातो आणि हा प्रस्ताव तयार करण्यासाठी जो काही प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे तयार करावा लागतो तो आम्ही स्वतः अपडेट करतो. त्यासाठी कुठल्याही प्रकारचं आपल्याला देय वगैरे द्यायची गरज नाही. तो प्रोजेक्ट रिपोर्टसुद्धा फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे जी काही प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया जी काही योजना आहे ही शासनाने पूर्णपणे विनामूल्य आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आमच्या माध्यमातून. तुम्हाला कुठेही या ठिकाणी 1 रुपया खर्च करण्याची गरज नाही आणि तो प्रस्ताव बँकेकडे आम्ही ऑनलाईन पाठवला की आपण फक्त आपली फाईल जी आम्ही एक PDF असते प्रोजेक्ट रिपोर्टची, तुम्हाला ते डॉक्युमेंट वगैरे व्हॉट्सअपवर जरी दिले तर ते डॉक्युमेंट वगैरे सबमिट करून बँकेला फाईल द्यायची. बँकेला तुम्हाला फाईल दिल्यानंतर तुम्हाला वाटलं की काही आपलं जर सिव्हिल वगैरे सगळं क्लिअर असेल आणि या ठिकाणी आपल्याला जर खरोखर बँकेच्या माध्यमातून आपल्याला काही गव्हर्नमेंटच्या सबसिडीज असतील किंवा असंही डायरेक्ट आपल्याला जर कॅश क्रेडिट लोन वगैरे करायचं असेल तर सगळ्या बंधू आणि भगिनींना या ठिकाणी मी मुद्दामून सांगू इच्छितो की आपण आपलं सिव्हिल कधी जीवनामध्ये खराब होऊ देऊ नका आणि सिव्हिल चांगलं ठेवण्याचं काम या ठिकाणी करा. आपल्याला अनेक योजनांच्या माध्यमातून या बँकांचा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला बेनिफिट घेता येईल आणि प्रपोजल जर बँकेला गेलं आपलं सिव्हिल चांगलं असेल तर आपल्याला या पद्धतीनं ते लोन जो काही प्रोजेक्ट कॉस्ट असेल त्याप्रमाणे आपल्याला लोन डिस्बर्स होतं. डिस्बर्स करण्यामध्ये आपल्याला बँक स्तरावरही काही अडचणी आल्या तर बँक स्तरावरही आम्ही ॲज अ DRP म्हणून बँकेत येऊन योजनेचं पूर्ण क्रायटेरिया वगैरे समजून सांगून तुम्हाला त्याही ठिकाणी आमच्याकडनं पूर्णपणे मदत केली जाते. लोन डिस्बर्स झाल्यानंतर तुमचं काही आपला फूड प्रोडक्ट असल्यामुळे त्याला आपलं उद्योग रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपलं फूड प्रोडक्ट असल्या कारणाने आपण त्याचं फूड लायसन वगैरे FSSAI आपण ज्याला म्हणतो ते काढणं आवश्यक आहे. हे 2 डॉक्युमेंट तुम्ही आमच्याकडे दिले की त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला सबसिडी गव्हर्नमेंट शासनाची जी सबसिडी आहे ती तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचं काम करतो. तर अशा पद्धतीनं मी या ठिकाणी या यासारख्याच अशा इतरही भरपूर योजना आहे पण त्याचा या ठिकाणी मी मुद्दामून उल्लेख करणार नाही कारण आज या सुराई चहाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र आला त्या व्यवसायाशी या योजनेचा संबंध असल्या कारणाने मी या एकाच योजनेवरती भर देतो आणि मी आपल्याला पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त आपण या ठिकाणी बंधू आणि भगिनींनी या योजनेचा पुरेसा लाभ घ्यावा यासाठी मी आपल्याला एक आग्रही म्हणजे सूचना करतो आणि या ठिकाणी शुभेच्छा देऊन आपला या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद.